हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरी स्टुडंट. याच्या अगोदर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी याच्यासाठी आपण एक्सप्रेशन काढलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण एक्सप्रेशन काय काढलं होतं पहा. E इज इक्वल टू, समजा दोन वेगवेगळे चार्जेस आहेत, दे आर सेपरेटेड बाय अ फायनाइट डिस्टन्स स्मॉल r, then the electrostatic potential energy, we have derived an expression for that electrostatic potential energy as U is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R. ठीक आहे, हे एक्सप्रेशन याच्या अगोदर आपण डिराइव्ह केलेलं आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशाला म्हणता येईल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा थोडक्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल याच्यामध्ये काय फरक आहे की नाही, हे याच्या अगोदर पाहिलं आहे आपण. तरी पण या इक्वेशन सुद्धा आपल्याला लिहिता येईल. काय लिहिता येईल की इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q बाय R. 11वीला आपण हे एक्सप्रेशन डिराइव्ह केलेलं आहे. ओके, मग ही जर किंमत या इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला असं लिहिता येईल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू that is charge Q1, or it can be written as V into charge Q2. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट इट इज द प्रोडक्ट ऑफ पोटेन्शियल इनटू चार्ज, किंवा आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी लिहिता येईल इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिवाइड बाय चार्ज. म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय चार्ज, किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर आपल्याला लिहिता येईल electric potential is equal to potential energy or electrostatic potential energy divided by what, charge. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. ओके, त्याच्यानंतर आपण डिफरन्स पाहिलाय कशामधला किंवा रिलेशन पाहिलं आपण कशामधलं, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये काय डिफरन्स सांगता येईल आपला, तर ते आपण पाहूयात या ठिकाणी. एक असं गृहीत धरू आपण की एखादा चार्ज R एवढ्या डिस्टन्सवर किंवा इन्फिनाइट एवढ्या डिस्टन्सवर एखादा चार्ज आहे, त्याला एखाद्या पॉइंट चार्जला आणण्यासाठी किंवा R एवढ्या डिस्टन्सवर आणण्यासाठी इन्फिनिटी टू R किंवा A पॉइंटला आणण्यासाठी जे काही वर्डन करावं लागेल आहे की नाही. आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन सुद्धा पाहिली. काय इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्याख्या 11वीला पाहिली आपण की एखादा चार्ज इन्फानाइट एवढ्या डिस्टन्सवर असल्यानंतर किंवा आहे असं गृहीत धरू आपण, त्याला आणण्यासाठी जे काही वर्डन त्या ठिकाणी घडून येतं त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल यांच्यामध्ये काय रिलेशन आहे की नाही. तर आपण पाहू की समजा एखादा चार्ज घेतला आपण Q, तो M या ठिकाणी आहे आणि M पासून N पर्यंत आणायचंय आणि असं गृहीत धरू समजा हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, dx आहे असं गृहीत धरू आपण. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन किंवा जे काय फोर्स इलेक्ट्रिक फील्डमुळं त्याची डायरेक्शन आपण या ठिकाणी दर्शविलेली आहे आणि डिस्प्लेसमेंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आलो आपण. मग M पासून N पर्यंत आणण्यासाठी जे काही वर्डन होईल ते आपण बघूया. तर आपल्याला सांगता येईल की वर्डन इज नथिंग बट दॅट इज द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल work done to bring that charge from point M to
n is nothing but dw is equal to minus f into dx. Here the negative sign indicates that these displacement and force are oppositely directed. Therefore, here we can it can be written as minus e into dx, where f is nothing but that is the force due to that electric intensity or electric field. ओके, मग या ठिकाणी आपला परत सांगता येईल की जर m पासून n पर्यंत आणण्यासाठी त्याला काय करावं लागतं, काहीतरी वर्डन करावं लागतं. म्हणजेच या वेगवेगळ्या पॉइंटला जे काही पोटेन्शियल m आणि n त्या ठिकाणी वेगवेगळे आहे, आणि जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे m आणि n पॉइंटला तो गृहीत धरू आपण किती आहे, v असं गृहीत धरू. मग हेच इक्वेशन मला असं लिहिता येईल, दॅट इज द वर्क डन इज नथिंग बट that is the electric potential difference between these 2 points m and n, and that is nothing but minus e into dx. किंवा याच्यावर आपल्याला सांगता येईल की इलेक्ट्रिक पोटेन्शियल v is equal to minus e into dx, किंवा e is equal to आपण या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो गृहीत धरू आपण dv ना असं गृहीत धरू वाटल्यास आपण dv is the potential difference between these 2 points m and n. So we can write e is equal to what, minus dv by dx. मग याच्यावर आपल्याला सांगता येईल की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी और इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणून आपण dv by dx इज नथिंग बट दॅट इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके, तर हे थोडक्यामध्ये याच्या अगोदर आपण पाहिलेले. याच्यानंतर आज आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ड्यू टू पॉइंट चार्ज. आपण पाहिलं की बोर्डाच्या सिलेबसमध्ये किंवा जे काही आपल्याला बुक दिले त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या वेगवेगळ्या किमती काढायच्यात आपल्याला. 3 वेगवेगळे डेरिव्हेशन आपल्याला काढायचे. पहिले डेरिव्हेशन काढायचं आपलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. दुसरं डेरिव्हेशन आपल्याला काढायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीच परंतु ड्यू टू अ डायपोल. आणि तिसरं जे डेरिव्हेशन आहे ते आपल्याला काढायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ व्हॉट, सिस्टीम ऑफ चार्ज. ओके, तर आज जे आपण पाहणार आहोत कशासाठी एक्सप्रेशन पाहणार आहोत, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. अतिशय सोपं असं एक्सप्रेशन आहे, सहजपणे आपण ते डिराईव्ह करू शकतो. मग याच्यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. ओके, मग हे डेरिव्हेशन कसं सॉल्व्ह करायचं ते अगोदर आपण या ठिकाणी डायग्राम मी ऑलरेडी काढलेली या ठिकाणी आहे का नाही. डायग्राम मध्ये पहा काय काय दिलेलं आहे. तर आपल्याला सांगता येईल की एक पॉइंट चार्ज प्लस क्यू हा ओ पॉइंटला आहे, आणि ओ पॉइंट पासून जो दुसरा एक पॉइंट घेतला आपण त्याला नाव दिले यम, तो किती अंतरावर आहे, एक्स एवढे डिस्टन्सवर आहे. त्याचप्रमाणे ओ पॉइंट पासून आणखीन एक पॉइंट घेतला आपण ए पॉइंट, जो किती अंतरावर आहे, आर एवढ्या अंतरावर आहे. आणि या ए पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलची किंमत काय करायची या ठिकाणी काढायची. असं गृहीत धरू आपण की एखादा युनिट चार्ज यम या ठिकाणी आहे, आणि यम या ठिकाणापासून काय करायचं आपल्याला, त्याला एन या ठिकाणी आणायचंय. म्हणजे जे काही डिस्प्लेसमेंट म्हणून आणलंय ते किती आहे, डीएक्स आहे, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड और अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, देन वी हॅव or we can write the work done to move that charge from m to n, to move that unit charge from m point to n point. Its displacement is dx. Therefore, work done is given by that is dw is equal to minus f into dx. But we know that according to Coulomb's law, the electrostatic force between these two charges plus q and that unit charge is given by that is f is equal to 1 upon 4 pi epsilon 0 q divided by what, the distance from this charge to em point is nothing but x, so it can be written as x square. Suppose this is equation 1, this is equation number 2. तुमच्या लक्षात येते का, ऍक्च्युअली तो चार्ज इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, पण आपण गृहीत धरले की तो पॉइंट कुठं आहे, तो चार्ज पॉइंट एम ला आहे, आणि एम पासून एन पर्यंत अतिशय कमी डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी घडून आणलं तर होणारं वर्क डन आपण काढलं की ते मायनस एफ इंटू डीएक्स. हिअर द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर ऑपोजिटली
डायरेक्टेड. ओके. मग अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ आपण पाहिलंय की जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे कशामध्ये प्लस क्यू आणि तो युनिट चार्ज यांच्यामधलं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी की एफ इज इक्वल टू 1/4πε0 किंवा एम पॉइंटला जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होतो त्याची किंमत आपण काढली 1/4πε0 Q/x². ओके. जर एवढं डिस्प्लेसमेंट घडून आणायचं असेल तर झालेलं वर्क डन आपण काढले इक्वेशन 1 आहे की नाही. परंतु आपल्याला त्या जो काही युनिट चार्ज आहे त्याला काय करायचं इन्फायनाइट डिस्टन्स वरून पुढे आणायचं आपल्याला त्या पॉईंट ए ला आणायचंय किंवा आर एवढ्या डिस्टन्सवर आणायचं असेल तर एकूण वर्क डन किती होईल ते आपल्याला काढायचंय. मग ते कसं काढणार आपण बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 फ्रॉम लिमिट दॅट इन्फिनिटी टू दॅट आर. ओके. सो वी कॅन राईट द टोटल वर्क डन टू ब्रिंग unit charge from infinity to that distance r is given by integrating equation 1. काय लूपा integration from infinity to r dw is equal to what? Integration from infinity to r minus f into dx. Okay. If we put off the values of f, that is electrostatic force, from equation 2 in this equation, we get equation as integration from infinity to r, or integration of, we can write integration of dw as it is indicated by letter capital W, that is total work is equal to integration from infinity to r, the value of f is minus 1/4πε0 Q/x² into dx. Okay. So this can be written as Q/4πε0. We can get this constant term before the integration sign. So we can write integration from infinity to r. What remains here? 1/x² into dx. So this term can be written as 1/4πε0 infinity to r x raised to power -2. छेदस्थानी असले अंशस्थानी घेऊ आपण प्लस टर्म काय होतील वर गेल्यानंतर अंशस्थानी गेल्यानंतर मायनस होतील. ओके. सो दिस कॅन बी रिटन ॲज दिस इज q minus Q/4πε0 बाय युजिंग फॉर्म्युला. आपल्याकडे एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा x रेज टू पॉवर किंवा x रेज टू पॉवर n इंटू dx, त्याचं जे इंटिग्रेशन आहे ते आपल्याला काय लिहिता येईल x रेज टू पॉवर n+1 डिवाइड बाय n+1. या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला इंटिग्रेशन लिहिता येईल. काय लिहिता येईल x रेज टू पॉवर -2 + 1 डिवाइड बाय -2 + 1 आणि त्याची जी लोअर लिमिट आहे इन्फिनिटी आहे तर अपर लिमिट किती आहे r. So solve this minus Q/4πε0. Here we get x raised to power -1 divided by -1, limit from infinity to r. So this equation also can be written as W, that is total work done, is equal to minus this get plus, okay, Q/4πε0, and this term is x raised to power -1, and its limit is infinity to r. Okay. या ठिकाणी आपल्याला x raised to power -1 आणि या ठिकाणी आपलं हे जे टर्म आहे x raised to power -1 ला आपल्याला दुसऱ्या वेगळ्या स्वरूपामध्ये लिहिता येईल. कसं लिहिता येईल पहा, वर्क डन W इज इक्वल टू प्लस Q/4πε0 1/x
लिमिट फ्रॉम आर इन्फिनिटी टू आर. ओके, समजते. एक्स रेज टू पॉवर -1 ला मी या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता काय करायचं, अपर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करू आपण. काय होईल, टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. एकदा एक्स ची किंमत आर ठेवू आपण अपर लिमिट आणि एकदा इन्फिनिटी. मग काय होईल, 1 अपॉन अपर लिमिट जर किंमत ठेवली आपण एक्स ची तर 1 बाय आर मायनस 1 बाय एक्स ची किंमत एकदा काय करू आपण इन्फिनिटी ठेवू. तर हेच इक्वेशन मला असं लिहिता येईल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 सॉरी क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू 1 बाय आर. ओके, समजते. सिन्स 1 बाय इन्फिनिटी इज इक्वल टू 0. 1 बाय इन्फिनिटीची किंमत जी आहे ती काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी 0 लिहिता येईल. तर अशा प्रकारे by definition of electric potential आपल्याला सांगता येईल this work done is nothing but that is the electric potential. Okay, and that electric potential V is equal to, can write capital W is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q by R. तर हे जे एक्सप्रेशन आहे ते थोडक्यामध्ये आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट कुठं काढलं आपण त्याची किंमत इलेक्ट्रिक पोटेन्शियलची ए पॉइंटला, म्हणजेच एखाद्या पॉइंट चार्ज पासून आर एवढ्या डिस्टन्सवर जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्याची किंमत आपल्याला लिहिता येईल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू बाय आर. ठीक आहे, आणि हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर वाटल्यास आपण 3 किंवा 4 देऊ आपण. आणि या इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या इक्वेशन आपल्याला त्याचं महत्व सांगता येईल या ठिकाणी. काय, दिस इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. पहा या ठिकाणी थोडक्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. अगोदर इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्याख्या आपण 11वीला पाहिली, परत एकदा सांगतो मी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट एखादा चार्ज इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, इन्फायनाइट डिस्टन्सवरून त्या चार्जला एखाद्या पॉइंटला आणायचं आहे आपल्याला, आहे की नाही, किंवा एखाद्या पॉइंट चार्जला आणायचं असल्यासाठी जे काही वर्क डन त्या ठिकाणी घडून येतं, आहे की नाही, अगेन्स्ट द direction of that electric field or against the electrostatic force, that is nothing but electric potential. त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, आणि त्यासाठी एक्सप्रेशन आपण या ठिकाणी काढलेलं आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू बाय आर. याच्या अगोदर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी साठी सुद्धा आपण एक्सप्रेशन काढलेलं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट ड्यू टू अ पॉइंट चार्ज. तुम्हाला आठवत असेल 11वी मध्ये काढलं आपण ते इक्वेशन 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू बाय आर स्क्वेअर. याला इक्वेशन 5 देऊ आपण. इक्वेशन 4 आणि 5 वरून आपल्याला असं सांगता येईल की V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R अँड दॅट इलेक्ट्रिक फील्ड और इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. ओके, आणि या दोन्हीचं जर आपण ग्राफ काढ आपण अगेन्स्ट एक्स ऍक्सिस वर जर आपण काय घेतलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, आणि सपोज दिस इज द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपण घेऊ डिस्टन्स दॅट इज आर, आणि हा वाय ऍक्सिस असं घेतो आपण, आणि वाय ऍक्सिस वर आपण काय करू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल या दोन्हीचा आपण ग्राफ काढूया. तर तो जो ग्राफ आहे, नेचर ऑफ ग्राफ इज लाईक दिस. Okay, this is nothing but electric potential. This is electric intensity. Electric potential आणि electric intensity यांचा जर ग्राफ काढला आपण अगेन्स्ट डिस्टन्स आर, तर ते जे नेचर आहे ग्राफचं ते आपल्या या ठिकाणी अशा प्रकारे दर्शवता येईल या ठिकाणी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दर इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ड्यू टू अ पॉइंट चार्ज. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण त्याचं जे एक्सप्रेशन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी आपण सहजपणे या ठिकाणी डिराईव्ह करू शकतो. ओके.